शेतकरी मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी पाहू शकता हे कांदा पीक आहे आणि साधारणपणे 1 महिन्याचं हे कांदा पीक झालेलं आहे. तणनाशक मारून झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही कांद्याच्या पाती पाहू शकता. अतिशय छान त्यामध्ये पाती आहे. हा पंजा त्यामध्ये चांगला आहे. पंजा चांगला असल्यामुळे खाली कांद्याचा जो काही कंद आहे, हा कंद देखील अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा शेतकरी मित्रांनो हाच प्रॉब्लेम असतो, की कांदा पिकाच्या पातींची संख्या त्यामध्ये कमी राहत असते आणि परिणामी कांदा पिकाच्या पातींची संख्या जर कमी राहिलेली असेल, तर खालचा जो काही होणारा बल्ब आहे, म्हणजे हा जो काही गड्डा आहे, हा त्यामध्ये अतिशय बारीक राहत असतो आणि परिणामी कांद्याचं उत्पन्न देखील कमी येत असतं. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील कांद्याच्या पातींची संख्या जर चांगल्या प्रकारे जर वाढवायची असेल तर नेमकी काय करायचं आहे हेच आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो कांद्याच्या पाती जर जास्त असेल तर पहिली गोष्ट काय होतं की जमिनीतून उपलब्ध होणारे जे काही अन्नद्रव्य वगैरे आहे, अन्नद्रव्य जास्तीत जास्त अपटेक त्यामध्ये केलं जातं. अन्नद्रव्य जास्त अपटेक झालेलं असेल तर ऑटोमॅटिकली साईज चांगली होते. कोणती गोष्ट घ्या, ज्या एखाद्या व्यक्तीला जर जास्त प्रमाणामध्ये खायला दिलेलं असेल तर तो जाड तंदुरुस्त बनेल. सेम त्याच पद्धती असतं. पिकाला जर जास्त अन्नद्रव्य भेटलं तर पीक जाड होणार आहे, तंदुरुस्त होणार आहे. त्याच्यासाठी पण शेतकरी मित्रांनो ते अन्न पचवण्यासाठी किंवा अन्न अपटेक करण्यासाठी ह्या पातींची संख्या जास्त असणं गरजेचं आहे. पाती जर जास्त असेल तर त्यामध्ये हे अन्नद्रव्य अपटेक होणार आहे किंवा अन्न त्यामध्ये शोषलं जाणार आहे. आता शेतकरी मित्रांनो नेमकी काय वापरायचं आहे आपल्याला? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की जर जमिनीमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये फॉस्फरस असेल, त्यावेळेस फॉस्फरसचा जास्त प्रमाणामध्ये पुरवठा आपल्या पिकाला होत असतो. त्यावेळेस ऑटोमॅटिकली कांद्याची जी काही पातींची संख्या आहे ही त्यामध्ये चांगली वगैरे व्हायला मदत होत असते. मग शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होत असतं की आपल्या जमिनीमधून उपलब्ध होणारं फॉस्फरस त्यामध्ये बऱ्याच वेळेस आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही. त्याचं फिक्सेशन होत असतं आणि ते तसंच्या तसंच जमिनीमध्ये पडलं जातं आणि म्हणावे त्याच्यामुळे कांद्याच्या पातींची संख्या परिणामी कमी वगैरे राहत असते. तर आता मग अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपण फवारीमधून फॉस्फरसचा वापर त्यामध्ये केला गेला पाहिजे, जेणेकरून ही जी काही पातींची संख्या आहे ही त्यामध्ये वाढायला फायदा होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपलं कांदा पीक 1 महिन्याचं पूर्ण होईल, 1 महिन्याचं झाल्यानंतर आपल्याला फवारणी घ्यायची आहे. आता 2 वेगवेगळे मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगतो. दोन्हीपैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता. तर आपल्याला शेतकरी मित्रांनो जे पहिलं जे कॉम्बिनेशन असणार आहे, याच्यामध्ये आपल्याला वापरत असताना जे यारा कंपनीचं सेनिफॉस नावाचं प्रोडक्ट येत असतं. अतिशय सुंदर रिझल्ट याचे पाहायला मिळत असतात. याच्यामध्ये लिक्विड फॉस्फरस आहे. खास करून कांदा पिकासाठी अतिशय उत्तम त्यामध्ये रिझल्ट आहे. याचाच वापर आपल्याला फवारणीमध्ये करायचा आहे. सेनिफॉस आपल्याला घेत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 40 ml घ्यायचा आहे आणि याच्यासोबत एखादा सीविड एक्स्ट्रॅक्ट घटक असेल कोणतंही त्यामध्ये टॉनिक घेऊ शकता. बायोविटा एक्स असेल, सागरिका असेल, असं टॉनिक आपल्याला घ्यायचं आहे. हे घेत असताना 30 ml घ्यायचं आहे. दोन्हींची एकत्र कॉम्बिनेशन करून याची फवारणी घेतली तर अतिशय सुंदर राहील. तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळेल. किंवा शेतकरी मित्रांनो परिणामी समजा हे औषधं नाहीच मिळाले, एक दुसरं त्यामध्ये कॉम्बिनेशन सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला वापरत असताना जी आयसेल कंपनीची 04932 नावाची ग्रेड येत असते. अतिशय छान रिझल्ट आहे. याच्यामध्ये फॉस्फरचं प्रमाण देखील जास्त आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त पातींची संख्या देखील निघायला फायदा होत असतो. ह्या ग्रेडचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. ही ग्रेड वापरत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम वापरायचा आहे आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जे सिजंटा कंपनीचं इसोबियान आहे, हे आपल्याला पीजीआर वापरायचं आहे. हे वापरत असताना त्यामध्ये 30 ml वापरायचं आहे. दोन्हीपैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा वापर करा. निश्चित शेतकरी मित्रांनो जे काही कांद्याच्या पातींची संख्या असणार आहे, ही पातींची संख्या या ठिकाणी जास्तीत जास्त वाढायला निश्चित त्यामध्ये फायदा होणार आहे. फक्त 30 दिवसांच्या दरम्यान फवारणी करा. कारण एकदा जर वेळ निघून गेलेली असेल आणि नंतर जर तुम्ही म्हटले, की आम्हाला पातींची संख्या वाढवायची, तर पहिली गोष्ट बिलकुलही पाती वाढणार नाही. वेळेमध्ये ट्रीटमेंट झालेली असेल तर फायदा होणार आहे. पाती कमीत कमी एका कांदा पिकाला साधारणपणे 7 ते 8 पातींची संख्या असणं त्यामध्ये गरजेचं असतं. त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर आपलं समजायचं की कांदा पीक कमकुवत आहे. जर 30 दिवसांत झालेलं असेल तर तुम्ही ह्या पाती मोजून पहा. 7 ते 8 जर पाती असेल तर समजू शकता की अतिशय उत्तम आहे. अशा वेळेस तुम्हाला फवारणी करण्याची देखील त्यामध्ये गरज नाही. पण त्याच्यापेक्षा जर पातींची संख्या जर कमी जाणवत असेल तर अशा वेळेस तुम्ही ही फवारणी त्यामध्ये करू शकता आणि पातींची संख्या वाढू शकता. परिणामी मान चांगली बनेल आणि कांद्याची साईज देखील चांगली व्हायला या ठिकाणी फायदा होणार आहे. जर कांदा पिकातल्या इतर काही समस्या असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका.